नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी ट्रिक्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत। मी अजय कुमार गोसावी। आज आपण एक महत्त्वाची जाहिरातीबाबत चर्चा करणार आहोत, ती म्हणजे महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 म्हणजे कंबाईन 2025 ची जी जाहिरात सध्या आलेली आहे। तर या जाहिरातीबाबत काय महत्त्वाचे मुद्दे ते आपण बघूया आणि त्यानंतर तुम्हाला जर समजा कोणत्या टॉपिकवर लेक्चर हवे असतील तर ते पर्टिक्युलर टॉपिक त्याबद्दल तुम्ही खाली कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करा। आता ही जी जाहिरात आली ती पूर्ण नाहीये, ठीक आहे, कारण या जाहिरातीमध्ये सुरुवातीला जे सहाय्यक कक्ष अधिकारी आहे ना, याची फक्त 3च पदं दिलेली आहेत। पण ती 3 पदं कोणत्या अंडर खाली आहेत तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षामध्ये आहेत। तर बाकी इतर जे महत्त्वाचे मंत्रालयीन पद आहेत ना, ते ऍड होणे यामध्ये अपेक्षित आहे। तर नंतरच्या काळामध्ये ती पद यामध्ये ऍड होतील अशी अपेक्षा करूया, ठीक आहे। कारण फक्त इथं तुम्हाला सरळ मेन्शन केलंय की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतीलच 3 पदांची जाहिरात आहे। त्यामध्ये मंत्रालयांची पद त्यामध्ये ऍड होतील येणाऱ्या काळामध्ये। बरं, ही परीक्षा कधी होणार आहे तर 9 नोव्हेंबर 2025 रोजी ही परीक्षा पार पडणार आहे, रविवारी 9 नोव्हेंबरला, ठीक आहे। 37 जिल्हा केंद्रावर ही परीक्षा होईल। दुसरी गोष्ट म्हणजे या जाहिरातीमध्ये एसटीआयच्या जागा 279 आलेल्या आहेत। राज्यकर निरीक्षक म्हणतो आपण, या पदासाठी एकूण किती जागा आहेत यामध्ये 279 जागा आहेत। परंतु यामध्ये सुद्धा जर जागांचं डिस्ट्रीब्युशन बघितलं तर तुम्हाला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ते म्हणजे हा सेक्शन तुम्ही या ठिकाणी बघू शकता की अराखीव पदासाठी म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी या ठिकाणी तुम्हाला 0 जागा दिसतात। म्हणजे बाकीचे कॅटेगरी आहेत जसं अनुसूचित जाती, जमाती, विजा, एनटीबी, एनटीसी, एनटीडी, त्यानंतर ओबीसी, तर या म्हणजे कॅटेगरीमध्ये जास्त जागा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात। ओपन मध्ये जागा नाही आहेत, इथे 0 जागा आहेत, ठीक आहे। ही एक महत्त्वाची गोष्ट। दुसरं म्हणजे यामध्ये आणखी जागा ऍड केल्या नाहीत, ते म्हणजे पीएसआय पदाच्या जागा ऍड झालेल्या नाहीत, ते येणाऱ्या काळामध्ये नक्की ऍड होतील पीएसआयच्या। त्याचबरोबर जे एसआरच्या पोस्ट म्हणतो आपण, मुद्रांक निरीक्षकच्या जागा, त्या सुद्धा ऍड व्हायला पाहिजेत। त्याच्यात 24 जागांचं मागणी पत्र एमपीएससी कडे गेलेलं आहे, तर त्या अजून ऍड झालेल्या नाही, त्याच्या अगोदरच ही जाहिरात आहे, तर त्या जागा सुद्धा तिथं ऍड व्हायला पाहिजेत, ही एक महत्त्वाची गोष्ट। दुसरं म्हणजे ही परीक्षेचा कालावधी, अर्ज सादर करण्याचा कालावधी 1 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट या कालावधीमध्ये असणार आहे। आणि जे चलनाद्वारे जर तुम्ही ऑनलाईन परीक्षा शुल्क भरत असाल तर ते 25 ऑगस्ट पर्यंत तारीख आहे, आणि ऑनलाईन जर भरत असाल तर त्यासाठी तुम्हाला 21 ऑगस्ट पर्यंतची तारीख दिलेली आहे, ठीक आहे। तर हे ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी फॉर्म तर तुम्हाला ऑनलाईनच भरावा लागेल। दुसरं म्हणजे याच्यामध्ये जोपर्यंत म्हणजे प्रस्तुत परीक्षेमधून भरत येणाऱ्या विविध वर्गापैकी म्हणजे जाहिरातीच्या दिनांकापर्यंत प्राप्त झालेली पदे यामध्ये नमूद करण्यात आली। ओके, बाकी इतर पद म्हणजे जोपर्यंत पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंतच्या कालावधीपर्यंत असं म्हटलेलं आहे की संबंधित विभागाकडून सुधारित किंवा अतिरिक्त मागणी पत्राद्वारे प्राप्त होणारी सर्व पदे पूर्व परीक्षेच्या निकालासाठी विचारात घेण्यात येतील। म्हणजे पूर्व परीक्षेचा निकाल लागेपर्यंत जेवढी पदांचं मागणी पत्र हे आयोगाकडे जाईल ना, ती सर्व पदे यामध्ये ऍड केली जातील असं सांगण्यात आलेलं आहे। त्याच्यामुळे पीएसआयच्या जागा हे ऍड होतीलच। पीएसआयच्या जागा झाल्या ऍड तरी 400च्या आसपास असतील, हे एक त्याचं भाकीत आहे, ठीक आहे, हे भाकीत सांगतोय तुम्हाला। आणि एसआर म्हणजे मुद्रा निरीक्षणच्या जागा ज्या आहेत त्या 24 जागा कमीत कमी त्या ठिकाणी ऍड होणं अपेक्षित आहे, ठीक। दुसरं म्हणजे जे कॅटेगरी, आता एसटी साठी कॅटेगरीमध्ये भरपूर जागा आहेत, तर कॅटेगरीसाठी इथं पर्टिक्युलरली मेन्शन करण्यात आलेलं आहे की तुम्हाला नॉन क्रिमिलियर जे पाहिजे ते कोणत्या वर्षासाठी हवं असणार आहे। तिथे ह्यांनी रेड अक्षरामध्ये त्यांनी हायलाइट करून दिले एमपीएससीनं की इथं तुम्हाला म्हणजे संबंधित उमेदवार, बघा, संबंधित उमेदवार उन्नत आणि प्रगत व्यक्तिगटात मोडत नसल्याबाबतची पडताळणी करण्यासाठी 2025-26 या आर्थिक वर्षाचं उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचं प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य असेल। म्हणजे कोणत्या वर्षाचं नॉन क्रिमिलियर तुम्हाला अपेक्षित आहे तर इथं 2025-26 असं मेन्शन केलेलं आहे। म्हणजे जेव्हा तुम्ही कागदपत्र पडताळणीचा कार्यक्रम असेल त्या ठिकाणी तुम्हाला हे नॉन क्रिमिलियर तुम्हाला असणं गरजेचं आहे, जे कॅटेगरीमध्ये आहेत ना त्यांच्यासाठी, ठीक आहे। हा मुद्दा इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे। ओके, इथे एक सेक्शन आहे, अराखीव किंवा खुला सर्वसाधारण पदावरील शिफारशी करता गुणवत्तेच्या आधारे सर्व उमेदवारांचा म्हणजे जे मागासवर्गीय उमेदवार आहेत विचार पूर्ण होत असल्याने सर्व आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांनी त्यांच्या प्रवर्गासाठी पद आरक्षित उपलब्ध असले नसले
तरी अर्जामध्ये त्यांच्या मूळ संवर्गाबद्दल माहिती अचूकपणे नमूद करणे बंधनकारक आहे. म्हणजे कॅटेगरीमधले जे विद्यार्थी असतात तर तुम्ही असं बऱ्याच वेळा होतं की आता समजा NTB कॅटेगरीमधला विद्यार्थी आणि तो म्हणतो की हे तर जागाच नाही तर मी ओपनमधून भरतो. तसं नाही करायचं. तुमचा जो त्या ठिकाणी कॅटेगरी आहे ती मेन्शन करा. तुमचा जर मार्क चांगले असतील तर तुम्हाला ते ओपनमधून पण कन्सिडर केलं जातं. समांतर आरक्षणाचा मुद्दा येतो इथं. ठीक आहे, तर हे इथं मुद्दा सांगितलेला आहे. तर जे मूळ तुमची कॅटेगरी आहे तिथं नमूद करा, जरी त्यामध्ये जागा असतील नसतील तरी. ठीक आहे. आणि दुसरी एक चर्चा होत होती की पूर्व परीक्षेचा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम चेंज होईल वगैरे असं काही नाही आहे. कारण MPSCने तर म्हटलंय की प्रस्तुत परीक्षेच्या परीक्षा योजना आणि पद्धतीनुसारच पूर्व परीक्षेचा निकाल आणि मुख्य परीक्षेची अंतिम कार्यवाही राबवण्यात येईल. म्हणजे सिलेबस वगैरे चेंज झालेला नाही आहे. जो अगोदरचा सिलेबस होता तोच असणार आहे. आणि या ठिकाणी संयुक्त पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा, पूर्व परीक्षेसाठी 100 गुण आहेत, मुख्य परीक्षेसाठी 400 गुण आहेत. जो पॅटर्न अगोदरचा होता तोच असणार आहे. याच्यामध्ये सध्या चेंज करण्यात आलेला नाही. हे तुम्हाला इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. आणखी एक महत्त्वाची अपडेट ती म्हणजे KYCच्या बाबतीमध्ये. फॉर्म भरण्याच्या अगोदर सध्या आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावर उमेदवारांनी खात्याची KYC करण्याकरता आयोगाच्या संकेतस्थळावर एक परिपत्रक जारी करण्यात आलं होतं 20 जून 2025 रोजी. आणि या परिपत्रकानुसार ज्या विहित कार्यपद्धतीनुसार कार्यवाही पूर्ण करण्याकरता स्वतंत्रपणे कालावधी उपलब्ध करून देण्यात येईल आणि सदर कालावधीमध्ये खात्याची KYC प्रक्रिया पूर्ण करणं अनिवार्य असणार आहे. म्हणजे अगोदर तुमचं KYC करणं तुम्हाला गरजेचं आहे. त्याची प्रोसिजर ते स्वतंत्रपणे देण्यात येईल असं आयोगानं सांगितले. आणि परीक्षा शुल्काचा भरणा केल्यानंतर तुम्हाला तुमचं जिल्हा केंद्र निवडणं अपेक्षित गरजेचं आहे. ते तुम्ही आवर्जून तुमचा केंद्र आहे तो जरूर निवडा. ठीक आहे, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. ठीक आहे, हे तुम्हाला इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. डॉक्युमेंट सुद्धा तुम्हाला तिथं अपलोड करावी लागणार आहेत, हे लक्षात घ्या. तुम्हाला वेगवेगळ्या डॉक्युमेंट अपलोड करावी लागणार आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितले तुमचं सामाजिक मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा, आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्याबाबतचा पुरावा, नॉन क्रिमिलियर पत्र 25-26, दिव्यांग व्यक्ती किंवा माजी सैनिक. तर हे सगळे ना 50 फाईल 50 KB फाईलचं कमीत कमी पाहिजे आणि ते 500 पर्यंत 50 ते 500 KB फाईलपर्यंत तुम्हाला PDF मध्ये ते अपलोड करायचं आहे सगळे डॉक्युमेंट. ठीक आहे, तुमचं पूर्व परीक्षा करता काय काय जे घटक आहेत ना दिलेले, तर ते सगळं डॉक्युमेंट सुद्धा फॉर्म भरताना अपलोड करावे लागतील, हे लक्षात असू द्या. परीक्षा शुल्क हे सुद्धा अमागास विद्यार्थ्यांसाठी 394, मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी 294 रुपये आहे. आणि ऑनलाईन अर्ज करताना mpsc.online.government.in या वेबसाईटवरून तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरता येईल. दुसरं म्हणजे तुम्हाला या परीक्षेसाठी कोणत्या प्रकारचे लेक्चर्स हवे असतील तर तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा की या टॉपिकवर तुम्ही लेक्चर बनवा, आम्हाला गरजेचं आहे. तर तशी सिरीज किंवा तसे प्रश्न आपण आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी कव्हर करत राहू. ठीक आहे. तुम्ही जर आपला अँड्रॉइड ॲप डाउनलोड केलं असेल तर ते तुम्ही करू शकता. गुगल प्ले स्टोअरवर जाऊन MPSC ट्रिक्स बाय अजय कुमार या नावानं आपलं अँड्रॉइड ॲप्लिकेशन आहे, ते ॲप्लिकेशन डाउनलोड करा. ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी वेगवेगळे कोर्सेस आहेत. जसं आधुनिक भारताचा इतिहास कोर्स आहे, त्यानंतर भारतीय राज्यघटनेचा कोर्स आहे, त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेचा कोर्स आहे. वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस त्या ठिकाणी उपलब्ध आहेत, तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता. सायन्स सगळ्या विषयाचे कोर्स तिथं अवेलेबल झालेत आणि खूप कमी किमतीमध्ये त्या कोर्सेस तुम्हाला त्या ठिकाणी ॲक्सेस मिळणार आहे. तर ते गुगल प्ले स्टोअरवरनं हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा, MPSC ट्रिक बाय अजय कुमार, किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देतोय त्या लिंकवर क्लिक करून सुद्धा तुम्ही ते ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. तर तुम्हाला काय करावं लागेल तर हे फॉर्म नक्की भरा. तुम्हाला त्याची तारीख, पूर्व परीक्षेची तारीख आहे 9 नोव्हेंबर 2025. आणि तुम्हाला कोणत्या टाईपचे लेक्चर्स हवे असतील ना कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा. काही तुमच्या डाऊट शंका असतील तर तुम्ही ती कमेंट बॉक्समध्ये करा, तुम्हाला त्याचं निरसन, शंकेचं निरसन केलं जाईल. ठीक आहे. तर ओके, थँक्यू.